नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कोचरेकर. आपण आलो आहोत आज मालवण गावात, म्हणजे मालवण तालुक्यात चिंदर गावात हा भगवंतगड आपण बघत आहोत. की खालून थोडंसंच वरती चढलोय मी, खालून रस्ता आहे सरळ, आपण सहज येऊ शकतो याच्यावर. आणि हा पाटी जो माझा बघतोय हा पायरी मार्ग वरती गडावर जातो. तर 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मसुऱ्याच्या आणि चिंदरच्या खाडीच्या देखभालीसाठी किंवा तिथून जो व्यापार होतो ते बघण्यासाठी हे दोन डोंगर पाहिलेले. पण पाण्याचे काही सोय नसल्यामुळे हे डोंगरात ते गड बांधू शकले नाही. पण त्यानंतर दोन असे आपले कोल्हापूरचे एक वाडावकर आणि सावंत यांनी हा निर्णय घेतला. तर आपण आता भगवंतगडावर आहोत. भगवंतगडानंतर आपण जाणार आहोत भरतगडावर. तर भरतगडावर त्यांनी पहिला जेव्हा गड बांधण्याचा निर्णय केला तेव्हा तिकडे विहीर खोदली. ती विहीर 228 फूट खाली गेली. त्यानंतर त्या विहिरीला पाणी लागलं. त्यानंतर हे दोन गड, हा गड भरतगडच्या कम्पॅरेटिव्हली हा समोरासमोर बांधला गेला की दोन्ही गड समोरासमोर असतील तर पाहणी व्यवस्थित होईल. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पहिला भगवंतगड आणि नंतर भरतगड. ती विहीर पण आपण पाहणार आहोत. याच्यात अवशेष वरती गेल्यावर समजेल, पण एक मंदिर आहे असं मला वाटतं. आणि आमच्यावर आले आहेत दाजी भाटकर. यांनी पण खूप सहकार्य केलं, नाही तर त्यांच्याशिवाय आपण इकडे येऊ शकलो नसतो. तर आपण हळूहळू पुढे जाऊ आणि या पायरी मार्गे गेल्यानंतर आपण पुढचे अवशेष बघू. एवढी तटबंदी राहिली नाहीये, पण वरती मंदिर आहे. ते मंदिर आपण एक्सप्लोर करून आपण भरतगडावर जाऊ. ओके, तर मग पुढे आपण हळूहळू तुम्हाला हा एक्सप्लोर करता करता मी माहिती पण सांगत जाईल आणि याच पायरी मार्गे आपण वरती जाऊ. हा, तर आपण म्हणत आहोत की सॉरी मी मध्ये त्यांना दाखवलं नाही, पण दाजी भाटकर हे माझे असे भाऊलकच लागतात आणि त्यांना आता दाखवत आहे. यांच्यामुळे हे प्रयत्न माझं कंप्लीट झालंच नसतं. तर दोन शब्द फक्त दाजीकडून बोललं गेलं. दाजी कसं वाटतं, तुम्ही इकडेच राहतात, तुम्हाला कसं वाटतं? पहिल्यांदा झालं. पण इकडे गावात जवळ असल्या कारणाने तुम्ही पहिल्यांदा आले, म्हणजे तुम्ही इकडे, तुम्हाला कसं वाटतं या गावात राहिल्या? इकडे 2-3 गड आहेत. बरं वाटतं आणि लोक येतात, पर्यटक येतात. यांची रिक्षा पण आहे. कोणाला जर असं वाटलं की दाजीला कॉन्टॅक्ट करू, मी कॉन्टॅक्ट नंबर पण सेव्ह करेल, तर ते इकडे येऊ शकतात. ओके, तर पुढे आपण भरतगड बघूया. दाजी पण आपल्याबरोबर वरती आहे, तर पुढे सर करूया. पायरी वाटेने आपण वरती जात आहोत. खूप सुरेख असं कोकणाच्या पद्धतीने हे पायरी कोरले आहेत आणि बाजूचे हिरवळ बघून मन एकदम प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतंय. हे नंतर बनवलेले आहेत, पण तरी सुरेख कोरलेले आहेत की कधी कोणाला यायचं असेल ते सहजपणे इकडे चढू शकता. फारशी अशी चढाई नाहीये, पण तरी खूप छान असं छोटंसं डोंगरावर बांधलेले गड आपल्याला पाहायला मिळते. भगवंतगडाची काही तटबंदी आणि तिकडची जी अवशेष आहेत त्या टायमाचे, ते आपल्याला बघायला भेटत आहेत. मी झूम करून प्रयत्न करतो तुम्हाला अजून क्लिअर ती तटबंदी दाखवावी. दिसत असेल तुम्हाला, तटबंदी थोडी ढासळ झाली आहे, पण तरी दिसते आपल्याला. आणि ही तटबंदी इकडे आणि पुढे थोडीफार बघायला भेटते. तर या पुढे आपण मंदिराकडे चाललो. तर आपण भगवंतगडावरची तटबंदी पाहणार आहोत आणि ती मी प्रयत्न करतो तुम्हाला झूम करून दाखवू. तर आता बघा, तुम्हाला दिसत आहे त्यातले जे
दगडी काळ्या पाषाणातल्या दगडाची जी तटबंदी आहे ती तटबंदी आणि बुरुज असावा. वरती आपण जाणारच आहोत, पण तरी ही दिसली तर मोह राहिला नाही म्हणून तुम्हाला दाखवली तटबंदी. खूपच सुरेख. आपण खालून आता वरती आलेलं आणि वरती हळूहळू जात जात मी तुम्हाला ते दृश्य सगळे दाखवत आहे. पायरी मार्गे वरती आल्यावर आपल्याला तो मंदिर दिसणार आहे. असा अंदाज लावला जातो की इकडे महादरवाजा असावा, कारण का ही जी तटबंदी जी आपण मागून पाहत आलो ती तटबंदी इकडे संपत आहे आणि इकडेच तो महादरवाजा असावा त्या काळातला, असा अंदाज लावता येतोय. ही महादरवाजाची जागा आणि हा सिद्धेश्वर मंदिर. सुंदर तुळशी वृंदावन आणि मंदिर आपल्याला दोन्ही बघायला भेटत आहे. आपण आज जाणार आहोत आणि आज त्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत. खूप कौलारू, वरती फार सुरेख कलश आणि उंच बांधलेला हा मंदिर. चिऱ्याचे दगड म्हणतात त्यांना. कोकणात अशाच दगडीचं बांधकाम असतं. तर आपण वरती जाऊन ते मंदिरातले देवांचं दर्शन घेणार आहोत आणि मग भरतगडकडे निघणार. चिऱ्याचे बांधकाम, असे जे शिड्या दिसतात आपल्याला, त्याच्या शिसा आणि चुना याचा वापर करून हे मंदिर आहे. खूपच छान. असं पाषाणातलं मंदिर मी तरी पहिल्यांदा पाहिलं. कोकणात असे अनेक असतात, पण मुंबईत म्हसोबा वगैरे असे देवता असे बघायला भेटतात. पण हे सिद्धेश्वरचं मंदिर खूपच मला फार आवडलं. दोन जुने शंख, त्यांचे चरण पादुका आणि दत्तात्रयांचा फोटो खूप चांगले. बहुतेक ही समोरची बाजू असावी. मंदिराचं वरचं बांधकाम पूर्ण लाकडी कोकण पद्धतीत. आणि इकडून आपण आलो. खूपच छान. खाडी तुम्हाला इथून दिसत असेल. तर इथूनच या मार्गे आपण वरती आलो आणि हा मंदिर पूर्णपणे आपण बघितलंय. परत एकदा दर्शन. धन्यवाद. आता आपण इथून हा तुळशी वृंदावन पाहत आहोत. इकडून पण उतरायची जागा आहे, पण आपण फार तर एवढा अटेम्प्ट करणार नाही. जी जागा पुढून आलो आपण तिथूनच उतरणार. आणि आपण या मार्गे रिक्षावरती येते, मी तुम्हाला पहिलाही सांगितलं. या मार्गे आपण खाली जाणार आहोत आणि मग भरतगडमध्ये ती विहीर वगैरे सगळं एक्सप्लोर करणार आहोत. तर मंदिराकडून आपण ही तुळशी वृंदावन पाहत आहोत. वरतून तर मी दाखवली तुम्हाला, पण खाली पण येऊन मी तुम्हाला सपसेल समोरासमोर जवळजवळ एक 7-8 फूट ही तुळशी वृंदावन आहे त्या काळातली. खूपच सुरेख. आणि जे तुम्हाला मी आतून दाखवलं की तुळशी वृंदावनला येण्याची जागा, खूप मोठे पाऊलवाट आहेत आणि दगडी एवढ्या उंचावर आहेत की माझा पण पाय जात नाही. आणि जवळजवळ माझी हाईट एक नियर अबाउट 5'9" असेल. तर हे जवळजवळ एक 7
ते 8 फूट तुळशी वृंदावन पहिल्यांदाच मी पाहतो. इकडून आपण जे तटबंदीवर पाहिलं तर खाडी समोरच दिसते आणि या खाडीच्या मार्गावर म्हणजे खाडीच्या आडीवर हे भरतगड आणि भगवंतगड आहे. आपण आहोत आता भगवंतगड, तुम्हाला खाडी दिसत असेल आणि मी तुम्हाला भरतगड, ही तटबंदी थोडी ढासळली आहे पण तिकडून मी तुम्हाला भरतगड दाखवण्याचा प्रयत्न करीन. हा समोर जो पाहता तो भगवंतगड आहे. झूम करायचा प्रयत्न करतो. हा भरतगड क्लिअरली दिसतो. आपण तर तिकडे जाणारच आहोत पण भगवंतगडावर भरतगड चं दृश्य हा फार सुरेख दिसतो आणि खाडी तुम्हाला एकदम क्लिअरली दिसेल की या गडाची बांधणी कशासाठी केली असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. उन्हामुळे थोडं दुःख झालंय पण थोडंफार दिसून येतं. इकडची तुळशी वृंदावन मी तुम्हाला एकदम जाणून बुजून दाखवतोय कारण का या तुळशी वृंदावनमध्ये काही सिमेंट वगैरे असं काही वापरलं नाहीये. कसं बांधलं असेल त्या टायमाला याचा विचार किंवा अंदाज पण आपण लावू शकत नाही. जवळून दाखवतो. एकही असं सिमेंट किंवा काही नाही, चुन्याचा वापर केला असावा. पण ही तुळशी वृंदावन जवळजवळ एक 7 फूट उंचीवर आहे, जी उंची माझ्यापेक्षाही वरती आहे. आणि हे मंदिराचं बाजूचा दरवाजा, तिकडे पण काही शिडी आम्ही तुम्हाला वरतून तर दाखवलेलंच, पण ही पण एवढ्या उंचीवर आहे. याच्यावर पण कसला वापर असा म्हणजे सिमेंट वगैरे आजच्या काळातले करतो आपण तसं काही केलं नाहीये. अशी सुरेख बांधणी या मंदिराची, या पायरींची आणि या तुळशी वृंदावनची आपल्याला भगवंतगडावर पाहायला भेटतं. ही एक्झॅक्टली मंदिराच्या मागे असलेली वाट आहे, जिथून आपण रिक्षातून किंवा दुचाकीने येऊ शकतो वरती. मेन उद्देश म्हणजे ही वाट एवढी सुरेख आहे, जो पाचोळा त्या वाटेवर पडलेला आहे तो खास दाखवण्यासाठी मी ही वाट तुम्हाला दाखवत आहे. खूपच सुरेख, म्हणजे असं वाटतं की एक सफारीला आपण आलो आहोत आणि त्या सफारीमधून आपण वरती भगवंतगडावर आलो. मगाशी आपण आलो ते पायरी वाट होतं आणि ही वाट तुमची वाहनाची म्हणजे दुचाकी किंवा 3 व्हीलर म्हणजे रिक्षा वगैरे वरती येऊ शकते. खूप सुरेख वाट आहे. आणि ही तटबंदी काही अवशेष इकडे पाहायला भेटतात. खरंच एक भगवंतगड एक वनामध्ये असलेला, छोटंसं जंगल परिसर असलेला, एकदम सफारी सारखा रूट असलेला हा एक गड आपल्याला आज बघितलाय. खूपच खुश आहे मी आज. आणि आपण भरतगडात जाणार आहोत. इकडे बुरुज असावा असं माझा अंदाज आहे, कारण इकडे मावळ्यांना राहण्याची, पारेकरीकरांची इकडे काही अवशेष दिसत आहेत. तर हा बुरुज ढासळला असावा किंवा असा अंदाज काही लावता येत नाही, पण जे अवशेष दिसत आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खाली पूर्ण खोल दरी आहे, ज्याच्यानी आपण अंदाज लावू शकतो की हा नक्कीच एक बुरुज असावा. कारण हा आणि बुरुजच आहे, कारण पूर्ण आकार त्याला खालून आहे आणि वरती हा असा, आणि इकडे राहण्याची ठिकाण असावी मावळ्यांची, जसे आमचे दाजी आत आहेत. आणि हे मंदिर आपल्याला इथून दिसत आहे.
ही मावळ्यांची राहण्याची ठिकाण मला दाखवत आहे. जसं इकडे दिवा लावल्या गेलेला असेल असं त्या काळीचा अंदाज लावू शकतो. आणि मेन करून हे बांधकाम कसं आहे हे तुम्हाला दाखवेल. लॉकिंग सिस्टम आहे. त्या लॉकिंग सिस्टम मध्ये हे दगडी सगळं लॉक करून त्या टायमाचं बांधकाम आहे. खूपच सुरेख. म्हणजे अशी वास्तू पाहणे पण आपलं एक नशीब आहे. खूप छान. आणि इथूनच जी तटबंदी तुम्हाला मगाशी दाखवली तो येण्याचा मार्ग आहे. म्हणजे ही बुरुज खूप महत्वाकांक्षी असेल त्या दिवशी किंवा त्या काळी, हे मला असं वाटतं. वरती जाऊन थोडं मी एक व्ह्यू कसा दिसतो तो तुम्हाला दाखवतो. ही अशी मावळ्यांची राहण्याची ठिकाण, हे मंदिर आणि हे येण्याचा मार्ग. खूप सुंदर. म्हणजे खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की बुरुज च्या बाजूनीच एवढी मोठी भव्य ठिकाणी येण्याची. खूप छान. इकडचा खूप सुंदर नजारा आहे. जी खाडी दिसते याच्या डावीकडे जे आपण गाव बघत आहे ते चिंदर आहे. आणि या साईडला पलीकडचं गाव, जे उजवीकडचं गाव आहे ते बांदिवडे, जे आमचं गाव आहे.